नारायण नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेतां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम गणगणपतये नमः। एकदन्ताय विघ्नये वक्रतुण्डाय धीमहि तन्नो गणेशः प्रचोदयात्। इदं गणेशाय नमः। ओम तत्पुरुषाय विघ्नये महादेवाय धीमहि तन्नो शिव प्रचोदयात्। इदं शिवमिदं नमः। ओम आदिशक्तीचं विघ्नये शिवपत्नीचं धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्। इदं दुर्गा इदं नमः। ओम नारायणाय विघ्नये वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। इदं विष्णुविदं नमः। ओम महालक्ष्मीचं विघ्नये विष्णुपतीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। इदं लक्ष्मीदं नमः। ओम अंजनतनस विघ्नये केसरी नंदन धीमहि तन्नो मारुती प्रचोदयात्। इदं मारुतीदं नमः। ओम कौसल्यात्मज विघ्नये दशरथ नंदन धीमहि तन्नो रामा प्रचोदयात्। इदं रामायदं नमः। ओम पूर्ण ब्रह्मा विघ्नये सच्चिदानंदाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात्। इदं सद्गुरुविदं नमः। ओम अंजनतनस विघ्नये ओम अत्रिनंदन विघ्नये अनुसात्मज धीमहि तन्नो दत्तगुरु प्रचोदयात्। इदं दत्तगुरुविदं नमः। ओम नंदनंदन विघ्नये यशोदानंदन धीमहि तन्नो कृष्णा प्रचोदयात्। इदं कृष्णायदं नमः। ओम पितृदेवता विघ्नये मंडपनाथाय धीमहि तन्नो मंडपनाथा प्रचोदयात्। इदं मंडपनाथायदं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभरणं सर्वलोकैकनाथं। वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती हात जोडिते कथे काळी तुम्ही असावे जवळी तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुकारा खावा। गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत महापुराण की जय। राधा रानी की जय। न चोरहार्या न राजहार्यं न भ्रान्तु न भाजन पारकारे व्ययभूते वर्धन एव नित्या विद्याधनाय सरधन प्रदानम् ईशान विद्यान तपोन दानं न चापि शील गुण गुणो न धर्मा ते मृत्युलोके भूभारभूता मनुष्यरूपेण मृगचरिन्ता विद्या विदाय धनमदाय कलशशक्ति परपीडनाय साधुस्तु सर्व विषपरितमेतद् ज्ञानाय दानाच रक्षणाय प्रथमे निर्जितो विद्या द्वितीय निर्जितो धनं तृतीय निर्जितं पुण्य चतुर्थके करिष्यसि धनानि वियोपद् वश गोष्ठे भार्या गृहद्वार जनश्मशाने देहसिद्धाय परलोके मार्ग कर्मो गोच्छन्ति जीवयेका यच्छन्ति विद नरकुलीनं सपिण्ड सकृतवान् गुणान् न एव वक्ता न तदर्शनीय सर्वगुणा काञ्चन माश्रयन्ते सानन्द सनन्द सुताय सुविधाय च कान्ता मधुरभाषिणे सन्मित्र सर्दन स्वयोगी शीतरी ज्ञानापरा सेवका आदित्य शिव पूजन प्रतिदिनी मिष्टान्न पान गृहे साधो षड गुणपासन्ते सतत धन्यो गृहाश्रमः पोषन्ति शिवस्य सवारे सनन्द पंकारुत चांगणां शय्यादंशवती च वृक्ष मशन धूमेन पूर्णगृहं भार्या निष्ठुरभाषिणी प्रभु रिप क्रोधने पूर्ण सदा स्नान शीतल वारिणी हि सतत दिक्क गृहाश्रमः शैल माणिक्य मौक्तिक्य न गजे गजे साधो नये सर्वत्र चंदन वने वने उदय मे नहि
चितस्ति कार्याणि मनोरथो नहि स्वशशियस्य प्रविशति मुखो मृगाः निगमकल्पतरो गलितफलसुखमुखामृतद्रवितसंयुक्त पीवत भागवत रसमाल्य मुहुरुरवरसिका भूये भावुका स्नेहसुतन्यसुधाश्चव मत्परा ब्रह्मसुतापनाय अहो भाग्यनन्दगोपव्रजकासं यन्मित्रपरमानन्द पूर्णब्रह्मसनातना बिभ्रवैनो जटापट्टे शृङ्गवेकत्र कक्षे वामे गणो मृषकवलं तत्फला न्यूड्रललिषु तिष्ठते मध्य स्वपरि सुहो हास्यद निर्भरस्वै सर्वलोके मिशन्ति बुभुजे यज्ञभुग बाललेके गोपाल कृष्ण भगवान की जय भागवत महापुराण की जय राधा रानी की जय। स्थिति काल देश सो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना रूप वर्ण वेश असो काही काना राम कृष्ण जय जय हरे भावे मनाना जात पात गोत असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मना आचार विचार उच्चार असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना चित नीति कीर्ती वृत्ती असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना योग भोग रोग असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना त्याग याग राग असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना संग रंग ढंग असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना रुद्धि सिद्धि बुद्धि असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना भक्ति युक्ति सुक्ति असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना देय देय गेय असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना ज्ञान ध्यान भान असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना हाव भाव गाव असो काही काना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना धर्म कर्म असो काही काही ना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना धन जन मनो असो काही काना राम कृष्ण हरी भावे जय जय मनाना असाल जेथून पुढे चला यत्न सोडाना असाल तेथून पुढे चला यत्न सोडाना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना राम कृष्ण हरी जय जय भावे मनाना गोपाल कृष्ण भगवान की जय। उद्धव जी पधारो आसन पे अब कृष्ण कथा शुरू होते है उद्धव जी पधारो आसन पे अब कृष्ण कथा शुरू होते है श्री गणेश जी आए हैं रिद्धि सिद्धि को संग लाए हैं जल्दी से आसन ग्रहण करे अब कृष्ण कथा शुरू होती है उद्धव जी पधारो आसन पे अब कृष्ण कथा शुरू होती है श्री शिव जी आए हैं पार्वती जी को संग लाए हैं जल्दी से आसन ग्रहण करे अब कृष्ण कथा शुरू होती है उद्धव जी पधारो आसन पे अब कृष्ण कथा शुरू होती है श्री ब्रह्मा जी आए हैं सावित्री जी को संग लाए
जल्दी से आसन ग्रहण करे, अब कृष्ण कथा शुरू होती है। उद्धव जी पधारो आसन पे, अब कृष्ण कथा शुरू होती है। श्री नारद जी आए, ऋषि मुनियों को संग लाए, जल्दी से आसन ग्रहण करे, अब कृष्ण कथा शुरू होती है। अब कृष्ण कथा शुरू होती है। गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत महापुराण की जय। श्री गणेशाय नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेवाय नमः, श्री माता पिताय नमः, ओम इतर देवताभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। काल आता आपण बोललो होतो की बुवा त्या गवळणीनं कात्यायनी व्रत केलं, कात्यायनी व्रत केल्यानंतर देवानी त्यांना वचन दिलं, तेव्हा आता शरद पौर्णिमा आली। शरद पौर्णिमेची रात्र होती, चांदणं पडलं होतं, देवानं आता बासरी वाजवली। जशी बासरी वाजवली तशी जी गवळण जे काम करत होती ते काम सोडून वृंदावनात आली। रमा हरे रंगनाथ, हरे रंगनाथ, वेणु वाजवे कुंजवनाथ। रमा हरे रंगनाथ, हरे रंगनाथ, वेणु वाजवे कुंजवनाथ। पहिलीच गवळण गांगाडले, दूध गाले डेऱ्यात, वेणु वाजवे कुंजवनाथ। रमा हरे रंगनाथ, हरे रंगनाथ, वेणु वाजवे कुंजवनाथ। दुसरीच गवळण चांग बांग करीते, दुसरीच गवळण चांग बांग करीते, हळद बरे बांगात, वेणु वाजवे कुंजवनाथ। रमा हरे रंगनाथ, हरे रंगनाथ, वेणु वाजवे कुंजवनाथ। तिसरीच गवळण शृंगार करीते, तिसरीच गवळण शृंगार करीते, नाथ घाले कानात, वेणु वाजवे कुंजवनाथ। रमा हरे रंगनाथ, हरे रंगनाथ, वेणु वाजवे कुंजवनाथ। चवतीच गवळण गांगाळली, चवतीच गवळण गांगाळली, उलटी चोळी अंगात, वेणु वाजवे कुंजवनाथ। रमा हरे रंगनाथ, हरे रंगनाथ, वेणु वाजवे कुंजवनाथ। पाचवीच गवळण धावत सुटले, पाचवीच गवळण धावत सुटले, कृष्ण प्रभु हृदयात, वेणु वाजवे कुंजवनाथ। कृष्ण प्रभु हृदयात, वेणु वाजवे कुंजवनाथ। रमा हरे रंगनाथ, हरे रंगनाथ, वेणु वाजवे कुंजवनाथ। आता तो दिवस आला, शरद पौर्णिमेचा दिवस होता, रात्र चांदणी होती, देवानं आता वेणू वाजवला। जसा वेणू वाजवला तशा गवळणी ज्या परिस्थितीत असतील त्याच परिस्थितीत धावत सुटल्या। तिथं गेल्यानंतर आता श्रीकृष्ण परमात्माला नमस्कार केला। आता रासलीला मांडली, एक गवळण एक कृष्ण। प्रत्येकीला वाटत होतं माझ्याजवळ कृष्ण आहे। वास्तविक पाहता अध्यात्मा जर गेलो असेल तर सगळ्यांच्या जवळ देव आहे, पण देव कोणाजवळ आहे आणि कोणाजवळ नाही। वाईट कर्म करणारा देव नसतो, कारण देवाने स्वतः सांगितलं जे चांगले असतील त्याच्याकडे मी आहो,
आणि जे वाईट असतील त्याच्याकडे माझी कळ असते, कारण वाईट लोक पाप करतात आणि ते पाप त्यांना नरकात जाऊन भरावं लागते. मग देव नरकात जातात का? नाही नाही. सद्गुणी लोकांकडे देव असतात, सत्कर्म करणाऱ्या लोकांकडे देव असतात. या गवळणीचा भाव होता, तिला प्रत्येकीला वाटत होतं देव माझ्याजवळ आहे, देव माझ्याजवळ आहे. आता रासलीला खूप जोरात आली. पार्वती आईला असं वाटलं देव गेले, गणपती गेले, भेटून आले, मला भेटायलाच मिळालं नाही. म्हणून पार्वती आईनं तयारी केली. शिवशंकर म्हटले, का गं, तू तर सगळे पांढरे कपडे घालत असतं, फुलं लावत असतं, आज एवढी तयारी कशासाठी? पार्वती आई म्हटल्या, मला मृत्यू लोकात जायचं आहे. मृत्यू लोकातल्या लोकांना शृंगार आवडतो, म्हणून मी शृंगार केलेला आहे. खूप सारे अलंकार घातले, खूप चांगला लेहंगा नेसल्या, घोडणी घेतली. पार्वती आई निघाल्या. शिवशंकर म्हणतात, जमणार नाही, मला येऊ दे. अहो तिथं माणसाला एंट्री नाही, तुम्ही कसे काय येता? शंकर म्हटले, येतोच. म्हटले नाही. म्हटले येतो. आता पुरुष कसाही असेल, बाई एखादी जाड असेल आणि तिचा नवरा पतला असेल तरी तिचे कपडे त्याला होतच नाही. पण आण मला लेहंगा. शिवशंकरानं लेहंगा घातला. आता ते ब्लाऊज घातलं, मागच्या बटनच लागायच्या नाहीत, दोऱ्या पुरायच्या नाहीत, कसं बसं घातलं. आता घेतली ओढणी डोक्यावर, पुढे घेतली तर पाठ उघडी पडायची, मागं घेतलं तर तोंड उघडं पडायचं. तरी कसे पार्वतीच्या सोबत आले. पार्वती म्हटली, मला निघून जाऊ द्या, तुमचं तुम्ही बघा काय करायचं, तिथं पुरुषांना यायचंच नाही आत. म्हटले चालतं, तू पुढे गेले. आता शिवशंकर सगळ्या गवळणीतून उंच होते, शरीरानं धाड धिप्पाड होते. श्रीकृष्ण परमात्मानं ठरवलं, रास खेळताना टिपऱ्या वाजवायचे, नाचायचे. राधा रमण रे गोविंद जय जय, राधा रमण रे गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरी गोपाल जय जय. आता टिपऱ्या वाजू लागले, देवाचं नामस्मरण चाललं. शिव परमात्मा आले. एका बाईच्या आडी जात होते, एका बाईच्या आडी जात होते. कितीही फिरले तर एकदा गोल राऊंड होता, मध्ये नंबर येईलच. आणि श्रीकृष्ण परमात्मानं म्हटलं, बापरे बाप, एवढी गवळणता आपण गोकुळात बघितली नाही, वृंदावनात बघितली नाही, एवढी झपाटी बाई कोण असेल? म्हणून देवानं घोळणीवर केली. श्रीकृष्ण परमात्माने शिव परमात्माच्या तोंडावरची घोळणीवर केली. दोघं जण दिसले, गदा गदा हसले, एकामेकाला हृदयाला लावलं. आजही कोणी द्वारकेला जात असेल आणि गोपी तलाव आहे, त्या गोपी तलावावर एवढी मोठी महादेवाची पिंड आहे की तेवढी पिंड कुठेच नाही. दोघं एकमेकाशी बोलले आणि त्याच ठिकाणी आता महादेवाची मोठी पिंड झाली, त्याला गोपेश्वर म्हणतात. आता यांचा खेळ असा किती दिवस चालला, रासलीला किती दिवस चालली? 6 महिनेपर्यंत. खरं सांगा, 6 महिने जर गोकुळातल्या गवळणी त्या ठिकाणी होत्या तर त्यांच्या घरचे कामं कोण करत होतं? पण त्या स्थूल देहानं घरी होत्या आणि सूक्ष्म देहानं रासलीला खेळत होत्या. आपल्या देहामध्ये 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. स्थूल देह असा आहे, आपण हा संसारात वापरतो, याला स्थूल म्हणतात. आणि आता आपण सध्याच विचार करा की बुवा आम्ही वृंदावनला जातो, आपला जाते वापस येतेही, तो सूक्ष्म देह असतो. कारण देहासाठी थोडा अभ्यास करावा लागतो, तेव्हा आपण कारण देहात जाऊ शकतो. आणि महाकारणात जाण्यासाठी समाधी लावी लागते. सगळ्यामध्ये आहेत, पण त्याचा उपभोग जसा घेतला जातो तसा घेतला जातो.
6 महिन्याची रात्र झाली, पण तिथं आता या गवळणीला अहंकार आला. जीवनात आल्यानंतर सगळ्यात मोठा आपला शत्रू असेल तर अहंकार. भले भले अहंकारानं डुबले. जीवनामध्ये लीनतेनं वागायचं असते. कोणी आपल्याशी थोडं मोठ्यानं बोललं तरी आपल्याला थोडं आरामानं बोलायचं असते. कोण आपल्याला घरातल्या माणसानं म्हटलं की काय घरातले कामं राहिले, कथेत चालली, ऐकून घ्यायचं, पण कथा ऐकायची, कथेत जायचं. एकच माणसाचा देह असा आहे की आपण कथेत जाऊ शकतो, कीर्तनात जाऊ शकतो, जिभेनं देवाचं नाव घेऊ शकतो, डोळ्यानं देवाची मूर्ती पाहू शकतो. नाहीतर पहा, कुत्रा जर देवाच्या दारात आला तर लोक हाकलून देतात. मान जर अशी इकून तिकून लपून गेली की लोक हाकलतात. देवाच्या मंदिरात जाण्यासाठी फक्त एकच हा देह आहे आणि या देहाचा सदुपयोग करून घेण्यासाठी आपल्याला संताची संगती करावी लागते. आपण जर संताच्या संगतीत राहिलो तर या देहाचं सोनं होईल. नाही, प्रपंच सोडून द्या असं कुठंही लिहिलेलं नाही आणि भागवतात तर मुळीच लिहिलेलं नाही. कारण भागवतामध्ये कित्येक लोक प्रपंच करून उद्धरून गेले. जडभरतासारखा उद्धरला, धुंदुकारीसारखा पाप करून उद्धार झाला. कारण भागवत ऐकलं होतं. भागवताचं एवढं महत्त्व आहे, वाईट योनीत गेल्यानंतर जर त्याचा उद्धार होत असेल आणि आपण चांगल्या योनीत जर भागवताची कथा ऐकली असेल, भागवताच्या कथेचं तर महत्त्व आहेच, पण ज्या ठिकाणी कथा होते त्या परिसराचं महत्त्व मोठं आहे. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी कथा झाली, आजही तिथं जाऊन लोक कथा करतात. पण ज्या भूमीमध्ये कथेचं वाचन होते, देवाचं नामस्मरण होते, देवपूजा होते, ते भूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. आपण कालच बोललो, स्वर्गामध्ये खाओ पिओ नाचो गाव आहे. पैसा सरला, जसं आपण हॉटेलीत गेलो, खाल्लो पिल्लो, पैसा सरला, हॉटेलवाला पायरीवर चढू देत नाही. तसं आपण जर स्वर्गात गेलो, आपलं पुण्य सरलं तर एक क्षण आपल्याला राहू देत नाही. आणि आपण जर अनेक जन्म घेतले आणि अनेक जन्मामध्ये देवाचं नामस्मरण करत राहिलो तर आपल्यासारखा भाग्यवान कोणी नाही. जास्त नाही, देवाचं नाव घ्यायसाठी आपण किती वेळा बोललो. वेळेची गरज नाही, ताकदची गरज नाही, पैशाची गरज नाही, स्वरूपाची गरज नाही, शरीराची गरज नाही. किती अशक्त झाला तरी तो देवाचं नाव घेऊ शकते. बाई आहो, माणूस आहो, अमकी जात आहे, गरज नाही. फक्त आहार, आपण आहार कोणता करायचा याच्यावर लक्ष घ्यावं लागते. सात्विक आहार करावा लागतो. तामसी आहार केला असेल तामस बुद्धी येते. तामसी आहारामुळे तामस बुद्धी आली तर नरकात जावं लागेल. आहारावर विहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. जर माणसाच्या जन्मात येऊन पुढचं आपल्याला प्रमोशन करायचं असेल तर खरोखर देवाचं नामस्मरण करावं लागते. भागवताची एक कथा ऐकली असेल, एका जन्माचं पाप निघून जाते. कथेमध्ये येताना, रस्त्याने येताना आपण जर देवाचं नामस्मरण करत आलो असेल, पावलो पावले आपण देवाचं नाव घेतलं असेल तर आपले 1000 जन्माचे पाप जळतात. आणि कथेतून गेल्यानंतर आपण जर कथेचं चिंतन केलं असेल, कोटी जन्माचे पाप जळून जातात. एवढं या भागवताला महत्त्व आहे. हाच एक ग्रंथ असा आहे की आपल्याला भगवंताशी एकरूप करून देते. आपण म्हणू भगवंताशी एकरूप झालं तर मग आपला उद्धार झाला, आपण देवच झालो. नाही,
उद्धाराची तर वासनाच करू नका. देवाला सांगा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकाराम महाराजाला मुक्ती मागता नव्हती काय, पण त्यांनी काय सांगितलं, न मागू मुक्ती धनसंपदा सतसंग देई सदा. आणि सतसंग करत असताना घमेंड नको, गर्व नको. माणसाजवळ किती पैसा असला तो टिकाऊ नसते. माणसाचं आयुष्य तर टिकाऊच नाही. एवढंच नाही, बालपणाचा तरुण केव्हा होते आणि तरुणाचा म्हातारा केव्हा होते त्याच देहातच ते पण कळत नाही. आणि म्हातारपण झाल्यावर एक दिवस चितेवर जावं लागते, तो दिवस नेमलेला नसतो. आपण म्हणू नाही बा करू पुढे, मग ऐकू पुढे, मग नाही. पुढचा दिवस कोण पाहिला नाही. ज्या वेळेस आपल्याला संतांची संगती झाली असेल, आपल्याला कळलं असेल की नाही या देहामध्ये देवाचं नामस्मरण करावं लागते, तेव्हापासून आपण सुरुवात केली असेल, एक ना एक दिवस देवाला आपली दया येते. हे जे आपल्याजवळ धनसंपत्ती आहे, आपलं पहिल्या जन्मातलं पुण्य आहे. आणि ज्याचं पहिल्या जन्मातलं पुण्य असेल तोच कथेत जाऊन बसू शकते, तोच कथा ऐकू शकते. आता काही लोक काय म्हणतात, बा भागवत ऐकला ना पाप जडतात, चाललो भागवतात. गेला भागवतात, 7 दिवस कथा ऐकली, 8व्या दिवसपासून जे तर तेच केलं असेल, असं चालणार नाही. कथेत आल्यानंतर आपल्याला त्याच्यासारखं व्हावं लागेल, अवगुण सोडावं लागते. कथेत आल्यानंतर दुर्गुण जर सुटले असतील ना, सद्गुण जर लागले असतील तर माणसाचा उद्धारच होतो. आता या गौडणीले झालं गर्व. ती म्हटली माझ्याकडे, हे म्हटली माझ्याकडे, ती म्हटली माझ्याकडे. असं करून देवाले वाटलं यांना घमेंड झाली. देवानं सगळ्यांना सोडून दिलं, राधेला खांद्यावर घेतलं आणि देव निघाले. आता पाहतात आपल्याजवळ देव नाही. आता विचार लागल्या झाडांना, वेलींना, माझा कृष्ण पाहिला का कोणी, माझा श्याम पाहिला का कोणी. झाडांनो, वेलींनो, पक्ष्यांनो सांगा कुणी, माझा कृष्ण पाहिला का कोणी, माझा श्याम पाहिला का कोणी. आता याला विचारतात, त्याला विचारतात, पण कोणी बोलल का नाही. पुढे गेल्या, पाहतात देवाचे पाय दिसले, राधा दिसली नाही, राधेला घेऊन गेले म्हणून पुढे गेल्या. आता राधेलाही गर्व आलं, सगळ्यांना सोडून मलाच खांद्यावर घेतलं, माझ्यासारखी भाग्यवान कोणीच नाही. देवानं तिलाही तिथं आपटून दिलं आणि देव तिथंच गुप्त झाले. आता या गौडणी शोध करत आल्या आणि राधेला विचारलं. राधा म्हटली नाही ग बाई, मलाही टाकून दिलं, आता कुठं शोधायचं. म्हणून देवाला शरण आले. वासुदेवाय त्वं शरणं भगवन्ताय त्वं शरणं कमलनयनाय त्वं शरणं कमलगात्राय त्वं शरणं विश्वव्यापका त्वं शरणं जगद आत्मया त्वं शरणं हे हरिहरा त्वं शरणं हे मुरलीधरा त्वं शरणं हे देवादिदेवा त्वं शरणं. आता यांनी चांगल्या बसल्या, हात जोडले आणि प्रार्थना केली. जेव्हा प्रार्थना केली तेव्हा देव तिथं प्रकट झाले. सांगितलं तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण झाल्या. कारण ह्या ज्या गवळणी होत्या, आपण कालच बोलून गेलो की हे ऋषी लोक होते, सगळे आपापल्या ठिकाणी गेले.
आनंदानं आता यायच्या गाई चारणं चालल्या. एक दिवस गाई चारण्यासाठी वनात गेले. ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करणारा, पण त्यालाही शंका आली. माणसाच्या जन्मात आल्यावर शंका तर मुळीच नको. शंकेनं माणसाचा डंका वाजते. डंका म्हणजे काय? शेवटी वाजते आपला. ज्यावेळेस प्रेत जाते त्याच्या पुढे वाजंत्र असते, त्याला डंका म्हणतात. ब्रह्मदेवाला असं वाटलं, मुकुडाचा अवतार घेतला. देव पूर्ण अवतार आहे की नाही, पूर्ण अवतार आहे की नाही, म्हणून ब्रह्मदेव तिथे आले. मासोयाहून आले तरी त्यांना अन्नाचा शीत नाही लागू दिला, काल्याचा शीत नाही लागू दिला. आत्ता ब्रह्मदेव आले, तिथं बसले होते. 12 वाजले होते. चांगला गोड राहून घेतला होता, शिदोऱ्या सोडल्या होत्या. जरा वासरं दूर गेले. पोरं म्हटले, कृष्णा दररोज आम्ही गाई ओढतो, जाय बरं आज तू. जोपर्यंत देव आपल्या संगतीत आहे तोपर्यंत आपल्याला तो खेळ गडी वाटतो. देव निघाले, गेले वासरं बघायला. ब्रह्मदेवानं झाडाखालचे सगळे पोरं उचलले, घेऊन गेले ब्रह्मलोकात. आता इथं आले, मुलं नाहीत, तिकडे वासरं उचलले. देवाला काय कळत नव्हतं, पण देवाला ब्रह्मदेवाची बघायची होती. पाहतात वासरं नाहीत, पोरं नाहीत. देवानं आपल्या अंशापासून जसे मुलं होते तसेच मुलं तयार केले. जसे वासरं होते तसेच वासरं तयार केले. ब्रह्मदेव आता असा शांततेनं राहू लागला की गोकुळामध्ये वृंदावनामध्ये खूप गडबड होईल. गाय वासरं आणले, पोरं आणले. आता काय होते ते पाहू. पण देवानं एवढे रूप घेतले, ज्या बाईचा मुलगा त्याच घरात गेला आणि त्याच बाईच्या कुशीत झोपला. ज्या गाईचं वासरू त्याच गाईला लागला आणि दूध पिऊ लागलं. कारण ब्रह्मदेवापेक्षा हे देव मोठे होते. ब्रह्मदेवाचा बाप होते, पण त्याच्या लक्षात नाही आलं. 1 नाही 2 नाही 6 महिनेपर्यंत ब्रह्मदेवानं ते वासरं पोरं आपल्या तिथं ठेवले. आले परत, पाहतात पोरंही जीवन राहिले, वासरही चरून राहिले. हा काय प्रकार आहे. म्हणून ब्रह्मदेवाला असं वाटलं, आपण इकडे निघून आलो, याने पोरं आणले असते ना, वासरं आणले असते. ब्रह्मदेव परत वर गेला. वर जायचा ब्रह्मदेव, खाली यायचा. 6 महिने आणखीन निघून गेले. ब्रह्मदेव थकला, शेवटी आला. जेवण चालले होते. म्हटलं, देवा काला नका देऊ, पण दर्शन द्या. ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. या गायी चारायला आता कुठं जात होते? गोवर्धनावर जात होते. त्या ठिकाणी आजही आपण पुऱ्या देशभर हिंडा, परदेशात हिंडा, पण महादेवाची पिंड जमिनीत आहे खाली. 2 ना 1 पायरी तरी खाली उतरावं लागते. पण गोवर्धन पर्वतावर 7 फूट उंचावर महादेवाची पिंड आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेव देवाचं दर्शन घेतलं आणि त्याच ठिकाणी थांबले. आता पुढे गाई चारणं चालल्या. एक दिवस एवढी गडबड दिसली घरामध्ये. काय काय स्वयंपाक चालला होता. म्हटले, आई आज एवढा स्वयंपाक कशासाठी आहे ग? बाबा गोवर्धन पर्वत आहे, त्याच्यावर आपल्या गाई चरतात. पण पाऊस इंद्र पाडतो, इंद्र पाऊस पाडतो, त्याच्यामुळे आपल्या गाई चरतात. म्हणून वर्षातून एकदा आपल्याला इंद्राची पूजा करायची असते. देव म्हटले, आई इंद्र कुठला टोपंजी आहे ग, त्याचीच पूजा करायची? आपल्या गाई गोवर्धनावर चरतात, दूध आपण खातो, त्या इंद्राचीच कशी काय पूजा करायची? म्हटले, नाही रे बाबा, इंद्र पाऊस पाडतो,
नाही नाही, आपल्याला इंद्राची पूजा करायचीच नाही. हाय हा नाही नाही म्हणता म्हणता गोष्ट नंदबाबापर्यंत गेली. नंदबाबा म्हटले, नाही रे बाबा, पूजा गोवर्धनाची न करता आपल्याला इंद्राचीच पूजा करा. नाही नाही बाबा, आपल्याला पूजा गोवर्धनाची करायची. नाही नाही बाबू, आपल्याला इंद्राची पूजा करायची. एक म्हातारा माणूस आला, म्हटला, गळ्या आता तुझा मुलगा आपल्या इथं एवढा झाला, किती आपल्यावर संकट आले ते निवारण केले. मला असं वाटते एकदा ऐका ना याचं, करून आपण गोवर्धनाची पूजा. झाली सगळ्या लोकांची तयारी. आता तुम्ही जा आणि ते ताटं घेऊन या. भाऊ टोपी वगैरे घालता डोक्यात आणि मागं पुढे तुम्ही या. दिद्या हो तुम्ही, त्याच्या मागं हे पोरं गिरं सगळे या.